नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन मातोश्रीवर काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया. भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींना मुलाखत दिलेले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा केली आहे. या चर्चेच्या वेळी तेथे रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते. रघुराम राजन यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची भेट घेतल्याने त्यांनी आपल्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली किंवा काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यसभेसाठी 24 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून त्यासाठी 5 जागांची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेतले बलाबल लक्षात घेता महाविकास आघाडीचा 1 आणि भाजप प्रणित महायुतीचे 4 असे खासदार निवडून येऊ शकतात. मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली तरच उल्लेख केल्याप्रमाणे खासदार निवडून येऊ शकतात. अन्यथा महाविकास आघाडी आणि महायुती यांनी कोणतीही तडजोड न करता निवडणूक घेतली तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यसभा उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने एरवी मराठी माणसांना मुद्दा आपल्या अजेंड्यावर कायम ठेवला असला तरी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने कायमच मराठी उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा इतिहास आहे. चंद्रिका केनिया, राजकुमार धूत, राम जेठमलानी आदी नेत्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवल्याचे इतिहास नोंद आहे. यातच आपलाही नंबर लागू शकतो असा रघुराम राजन यांचा होरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची चर्चा केल्याची राजकीय वर्तुळात अटकळ बांधणी केली गेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.